हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पंत अकॅडमी. प्रिव्हियस लेक्चरला आपण हार्मोनिक प्रोग्रेशन, अरिथमॅटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन या कन्सेप्टवर आधारित काही क्वेश्चन्स बघितले होते. आज आपण पुन्हा त्याच कन्सेप्टवर आधारित काही क्वेश्चन्स बघणार आहोत. आजचा फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. लेट in is equal to integration from 0 to pi by 4 tan x raised to n dx, then I2 plus I4, I3 plus I5, I4 plus I6 dot dot are in AP, GP, HP, none of these. यापैकी कशामध्ये या ज्या टर्म्स आहेत या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत की जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहेत की हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. गिवन इन्फॉर्मेशनचा आधार घ्यायचा आहे. इथं in is equal to integration from 0 to pi by 4 tan x raised to n dx ही गिवन इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही या ज्या टर्म्स आहेत ज्या आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन यापैकी कोणत्या प्रोग्रेशन मध्ये आहेत त्या शोधायच्या आहेत. त्या टर्मचा जर तुम्ही विचार केला तर I2 प्लस I4 म्हणजे इथं काय पॅटर्न आहे बघा. I2 प्लस I2 प्लस 2 असा पॅटर्न दिसतो आहे. सेकंड टर्म तुम्ही विचारात घ्या I3 प्लस I5 म्हणजेच ही टर्म्स I3 प्लस I3 प्लस 2 अशी मिळते आहे. थर्ड टर्म विचारात घ्या I4 प्लस I6 याचा जर तुम्ही विचार केला तर I4 प्लस I4 प्लस 2 यावरून मला एक पॅटर्न लक्षात येतो आहे की in प्लस in प्लस 2 इथं n ची व्हॅल्यू 2 आहे. 2 प्लस 2 इथं लिहिलेलं आहे. इथं n ची व्हॅल्यू 3 आहे. इथं 3 प्लस 2 दिसत आहे. इथं n ची व्हॅल्यू 4 आहे. 4 प्लस 2 दिसत आहे. म्हणजेच या ज्या टर्म्स आहेत ते त्या टर्म्स in प्लस 2 या पॅटर्न मध्ये आहेत. म्हणून मी इथं काय करतो आहे बघा, मला हा पॅटर्न सापडलेला आहे. याच्या आधारे मी हे in जे आहे याचा वापर करून मी असं लिहू शकतो in प्लस 2 मला फाइंड आउट करावं लागेल. in ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 4 tan x रेज टू n dx ही in ची व्हॅल्यू आहे. मला आता in प्लस 2 फाइंड आउट करावं लागेल. in प्लस 2 फाइंड आउट करण्यासाठी n ला रिप्लेस करावं लागेल n प्लस 2 म्हणजे मी लिहू शकतो प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 4 tan x रेज टू n प्लस 2 dx. या n ला रिप्लेस केलेला आहे n प्लस 2. नेक्स्ट स्टेपला मी असं लिहू शकतो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 4 tan x रेज टू n dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 4 tan x रेज टू n प्लस 2 मी असं लिहू शकतो tan x रेज टू n into tan x स्क्वेअर dx. तुम्हाला स्कूल लेवलचे प्रॉपर्टीज माहिती आहे. a रेज टू m प्लस n असेल तर मी हे असं लिहू शकतो a रेज टू m into a रेज टू n. बेस इक्वल असेल आणि प्रॉडक्ट असेल तर पॉवरची सम होते. पॉवरची सम असेल तर ते मी प्रॉडक्टच्या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो. ती प्रॉपर्टी मी इथं वापरलेली. आता इथं इंटिग्रेशन सेपरेट दिसतं त्याला मी एकत्रित करतो. म्हणजेच काय होणार बघा. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 4 tan x raised to n plus
tan x raised to n into tan x square dx असं मी एकत्रित लिहू शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी या दोन टर्म्स मधून मी tan x raised to n कॉमन घेऊ शकतो. इथं मी जागा उपलब्ध करतो. बघा या ठिकाणी इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 4 tan x raised to n जर मी कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार आहे 1 प्लस tan स्क्वेअर x dx असं ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील. ठीक आहे. तुम्हाला स्कूल लेवलचा फॉर्म्युला पाठ आहे. नेक्स्ट स्टेपला बघा इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 4 tan x raised to n into 1 plus tan square x means sec square x. कारण तुम्ही स्कूल लेवलला आयडेंटिटी पाठ केलेली आहे sec square x is equal to 1 plus tan square x. आता इथं याचं इंटिग्रेशन काढत असताना मला सबस्टिट्यूशन्स मेथड वापरावी लागेल. मी इथं काय करतो आहे की पुट tan x is equal to t. tan x is equal to t पुट करायचं जर मी ठरवलं, जेव्हा मी सबस्टिट्यूशन्स मेथड वापरतो आहे इंटिग्रेशन फाइंड आउट करण्यासाठी, तेव्हा जे पुट करतो आहे त्याचं मला डिफरन्शिएट करावं लागतं. मी काय करतो डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स with respect to x we get x च्या रिस्पेक्ट मध्ये मी जर बोथ साइड डिफरन्शिएट केल्या तर बघा d by dx of tan x is equal to dt by dx मला मिळणार आहे. dt by dx. आता इथं मी पुढच्या स्टेप्स लिहितो आहे. tan x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x जर काढली तर ती sec स्क्वेअर x येते is equal to dt by dx. आता हे dx इथं डिवाइड आहे, या साइडला येऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे sec स्क्वेअर x dx is equal to dt मिळेल. sec स्क्वेअर x dx is equal to dt मिळेल. आता तुम्ही sec स्क्वेअर x dx साठी एवढ्या पार्ट साठी तुम्ही dt पुट करू शकता, पण जेव्हा इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन्स तुम्ही काढताय तेव्हा लिमिट सुद्धा चेंज होणार आहे. लिमिट चेंज कसं होईल बघा. when x is equal to 0 then t is equal to तुम्ही tan x कन्सिडर केलेला आहे, tan x साठी t पुट केलेला आहे, म्हणजेच tan 0 होणार आहे आणि tan 0 ची व्हॅल्यू 0 असते. tan 0 ची व्हॅल्यू काय मिळते 0 मिळते आहे. त्याच्यानंतर when x is equal to pi by 4 x ची व्हॅल्यू pi by 4 असते, then t is equal to tan x असं कन्सिडर केलेलं आहे is equal to tan pi by 4. tan pi by 4 ची व्हॅल्यू 1 मिळते आहे. tan pi by 4 ची व्हॅल्यू 1 असते. म्हणजेच माझं इंटिग्रेशन काय होणार बघा. इथं मी जागा उपलब्ध करतो. इंटिग्रेशन होणार आहे, लिमिट माझं चेंज होईल. इंटिग्रेशन फ्रॉम 0 असताना 0 चालेलं आहे t ची व्हॅल्यू म्हणजे 0 टू 1 येणार आहे, कारण लोअर लिमिट तुमचं 0 आहे आणि अप्पर लिमिट 1 आहे. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 tan x साठी तुम्ही t पुट करणार आहे. t रेस टू n स्क्वेअर x dx साठी तुम्ही काय पुट करू शकता dt पुट करू शकता. आता याला जर तुम्ही इंटिग्रेट केलं तर मला मिळणार आहे याचं इंटिग्रेशन t रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 आणि याचं लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट 1 असणार आहे. नेक्स्ट स्टेपला इथं मी अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट केलं तर मला मिळणार आहे 1 रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 मायनस लोअर लिमिट पुट केल्यानंतर 0 रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. नेक्स्ट स्टेपला इथं मी जागा उपलब्ध करतो.
नेक्स्ट स्टेपला इज इक्वल टू 1 रेस टू एनिथिंग असेल तर आन्सर 1 चे मिळतं अपॉन n प्लस 1. आणखी 0 रेस टू एनिथिंग असेल तर 0 अपॉन एनिथिंग 0 येतं. मायनस 0 काय करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्हाला tn प्लस 2 चा आन्सर मिळालेला आहे 1 अपॉन n प्लस 1. हा एक तुम्हाला जनरल रिझल्ट मिळालेला आहे. जनरल रिझल्ट तुमच्या जवळ आलेला आहे. हा जो जनरल रिझल्ट मला मिळालेला आहे त्याच्या आधारे मी असं फाइंड आउट करू शकतो I2 प्लस I4 इज इक्वल टू, या ठिकाणी n ची व्हॅल्यू 2 असणार आहे म्हणजेच 1 अपॉन 2 प्लस 1 इज इक्वल टू 1 अपॉन 3 मिळणार आहे. त्याच्यानंतर I3 प्लस I5 याची जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल या जनरल रिझल्टच्या आधारे तर n ची व्हॅल्यू इथे 3 असणार आहे. 1 अपॉन 3 प्लस 1 इज इक्वल टू 1 अपॉन 4 मिळणार आहे. त्याच्यानंतर I4 प्लस I6 ची व्हॅल्यू, n ची व्हॅल्यू इथे 4 असणार आहे म्हणजे 1 अपॉन 4 प्लस 1 इज इक्वल टू 1 अपॉन 5 मिळणार आहे. आता इथं मी जागा उपलब्ध करतो आहे. बघा आता I2 प्लस I4 कॉमा I3 प्लस I5 कॉमा I4 प्लस I6 डॉट 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 डॉट. इथं I2 प्लस I4 ची व्हॅल्यू 1 अपॉन 3 कॉमा 1 अपॉन 4 कॉमा 1 अपॉन 5 डॉट 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 असं मला मिळेल. आता या ठिकाणी 3 4 5 आर इन AP. 3 4 5 हे जे डिनॉमिनेटरचे नंबर्स आहेत ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. देयरफॉर 1 upon 3, 1 upon 4, 1 upon 5 R in HP हे हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असणार आहे. म्हणजेच तुमचं थर्ड आन्सर करेक्ट आन्सर आहे. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ A, B, C are 3 distinct numbers in GP, A plus X, B plus X, C plus X are in HP, then X equals, इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिल्या टर्म गिवन इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला X ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट गिवन इन्फॉर्मेशन A, B, C are in GP. हे 3 नंबर्स जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. तुम्हाला जॉमेट्रिक प्रोग्रेशनची प्रॉपर्टी पाठ आहे. जर 3 नंबर जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर स्क्वेअर ऑफ द मिडल टर्म इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द एक्स्ट्रीम टर्म्स. ही प्रॉपर्टी तुम्हाला पाठ आहे. त्याच्या आधारे स्क्वेअर ऑफ द मिडल टर्म b स्क्वेअर इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द एक्स्ट्रीम टर्म्स AC. याला इक्वेशन नंबर 1 असं नाव दिलं. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे A प्लस X, B प्लस X, C प्लस X आर इन हार्मोनिक प्रोग्रेशन. हे 3 नंबर्स हार्मोनिक प्रोग्रेशन्स आहेत. हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये आहे. मी यांचा जर रेसिप्रोकल घेतला तर हे 3 नंबर्स अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये येणार आहेत. 1 अपॉन A प्लस X, 1 upon B plus X, 1 upon C plus X are in AP. हे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये. आता हे 3 नंबर्स अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत आणि तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशनची प्रॉपर्टी माहिती आहे की डबल ऑफ द मिडल टर्म इज इक्वल टू सम ऑफ द एक्स्ट्रीम टर्म्स. या प्रॉपर्टीच्या आधारे 2 upon B plus X is equal to 1 upon A plus X
प्लस 1/c प्लस x असं आपण लिहू शकतो. आता याला मी फर्दर सिंप्लिफाय करतो. 2/b प्लस x इज इक्वल टू, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर c प्लस x प्लस a प्लस x अपॉन a प्लस x इंटू c प्लस x असं मला मिळणार. नेक्स्ट स्टेपला इथं मी क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू ब्रॅकेट a प्लस x इंटू c प्लस x इज इक्वल टू, इथं बघा b प्लस x इंटू ही जर सम घेतली a प्लस c प्लस 2x येणार, a प्लस c प्लस 2x. नेक्स्ट स्टेपला काय येणार बघा. नेक्स्ट स्टेपला या ठिकाणी 2 इंटू ब्रॅकेट a इंटू c ac, a इंटू x ax, x इंटू c cx, x इंटू x x स्क्वायर इज इक्वल टू b इंटू a ab, b इंटू c bc, b इंटू 2x 2bx मिळणार आहे. x इंटू a ax मिळणार, x इंटू c cx, x इंटू 2x 2x स्क्वायर मिळणार. नेक्स्ट स्टेपला 2 इंटू a 2ac, 2 इंटू ax 2ax, 2 इंटू cx 2cx, 2 इंटू x स्क्वायर 2x स्क्वायर इज इक्वल टू ab प्लस bc प्लस 2bx प्लस ax प्लस cx प्लस 2x स्क्वायर. या बाजूचं 2x स्क्वायर या बाजूचं 2x स्क्वायर जर कॅन्सल केलं तर काय शिल्लक राहील बघा. इथं जागा उपलब्ध करतो, वरती जागा उपलब्ध करतो. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x एका साइडला घेऊया. 2ax प्लस 2cx, 2ax प्लस 2cx, त्याच्यानंतर हे या साइडला नंतर मायनस 2bx मायनस 2bx मायनस ax मायनस ax मायनस cx माइनस cx इज इक्वल टू ab प्लस bc, ab प्लस bc या साइडला राहील. आणखी हे प्लस 2ac आहे त्या साइडला जाऊन माइनस 2ac होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला 2ax माइनस ax 2ax माइनस ax केलं तर ax मिळणार आहे. त्याच्यानंतर 2cx माइनस cx जर केलं तर मला cx मिळणार आहे माइनस 2bx इज इक्वल टू, इथं ab प्लस bc माइनस 2 ac च्या बदली मी b स्क्वेअर लिहू शकतो, कारण इक्वेशन 1 मध्ये b स्क्वेअर इज इक्वल टू ac आपण फाइंड आउट केलं होतं. इथं पाहिजे तर मी लिहितो आहे फ्रॉम 1. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. याच्यातून मी x कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये a प्लस c मायनस 2b शिल्लक राहणार आहे इज इक्वल टू, याच्यातून मी b कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये राहील a प्लस c मायनस 2b राहणार आहे. आता हे ब्रॅकेट इथं x ला इंटू आहे त्या साइडला जाऊन डिवाइड होईल. x is equal to b into bracket a plus c minus 2b upon a plus c minus 2b. हे दोन्ही ब्रॅकेट इक्वल असल्यामुळे कॅन्सल होतील. x is equal to b मला मिळणार आहे, म्हणजे तुमचं सेकंड आन्सर करेक्ट. ठीक आहे. राईट डाउन.
नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ ai greater than 0 for I belongs to n such that pi I goes from 1 to n is equal to 1, then minimum value of 1 plus a1 into 1 plus a2 into 1 plus a3 into 1 plus an b. हा कन्सेप्ट कदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल. तुम्हाला हा कन्सेप्ट माहिती आहे की समेशन ऑफ ai I goes from 1 to n. याचा अर्थ आहे a1 plus a2 plus a3 plus an n टर्मची सम म्हणजे हे समेशन ऑफ ai ची व्हॅल्यू 1 पासून n पर्यंत इथं पुट केलेली आहे आणि हे सिम्बॉल जे आहे ते समेशनचं सिम्बॉल आहे. तर हे सिम्बॉल जे पाय नावाचं सिम्बॉल आहे ते प्रॉडक्टचं सिम्बॉल आहे. म्हणजेच काय बघा, पाय I goes from 1 to n is equal to 1 दिलेला आहे. याचाच अर्थ a1 into a2 into a3 an is equal to 1. n टर्मचा प्रॉडक्ट 1 येतो. पायचा अर्थ आहे प्रॉडक्ट आणि i ची व्हॅल्यू 1 पासून n पर्यंत असणार आहे. इथं i ची व्हॅल्यू 1 पुट केली तर a1 होणार इनटू पायचा मतलब इनटू असल्यामुळे इनटू i ची व्हॅल्यू 2 पुट केली तर a2 होणार. i ची व्हॅल्यू 3 पुट केली तर a3 होणार. अशा n टर्मचा प्रॉडक्ट 1 अशी गिवन इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. आता याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव दिलं होतं. आपल्याला काय इन्फॉर्मेशन कशाची व्हॅल्यू काढायची आहे बघा. मिनिमम व्हॅल्यू ऑफ दिस एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. मी पहिल्यांदा यातली फर्स्ट टर्म विचारात घेतो. याच्यावरती म्हणजे 1 आणखी a1 वरती am is greater than equal gm हे जे रिलेशन आहे, ही जी प्रॉपर्टी आहे ती अप्लाय करून बघूया. अप्लाय am greater than equal gm on 1 and a1. आता या दोन नंबरचा जर अरिथमेटिक मीन फाइंड आउट करायचा असेल तर त्याची मला सम घ्यावी लागेल आणि 2 न डिवाइड करावं लागेल. म्हणजे 1 plus a1 upon 2 greater than equal. याचा जर जॉमेट्रिक मीन काढायचा असेल तर त्याचा प्रॉडक्ट घेऊन त्याची पॉवर हाफ लिहावी लागेल. म्हणजेच अंडर रूट 1 into a1 असं पण मी लिहू शकतो. पॉवर हाफ लिहिणार म्हणजेच अंडर रूट 1 into a1 असं लिहू शकतो. हे 2 इथं डिवाइड आहे त्या साइडला जाऊन मल्टिप्लाय होईल. 1 plus a1 greater than equal 2 into under root a1 मला मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी सेम अप्लाय करतो आहे, सेम रिलेशन अप्लाय करतो आहे 1 आणखी a2 या दोन नंबर वरती. अप्लाय am is greater than equal gm on 1 and a2. 1 आणखी a2 वरती जर मी अप्लाय केलं तर मला काय मिळणार आहे बघा. 1 आणखी a2 चा जर अरिथमेटिक मीन मिळवायचा असेल तर या दोन नंबरची मला सम घ्यावी लागेल आणि त्याला 2 न डिवाइड करावं लागेल. म्हणजे 1 plus a2 upon 2 greater than equal याचा gm काढण्यासाठी याचा प्रॉडक्ट घ्यावा लागेल आणि त्याची पॉवर 1/2 म्हणजेच अंडर रूट 1 into a2 असं मी लिहू शकतो. आता 2 इथं डिवाइड आहे त्या साइडला जाऊन मल्टिप्लाय होईल. 1 plus a2 greater than equal 2 into under root a2 मला मिळणार. या दोन जशा गोष्टी आपण मिळवलेल्या आहेत 1 plus a1 मला 2 under root a1 मिळालं. 1 plus a2 मला काय मिळाले आहे ग्रेटर दॅन इक्वल 2 अंडर रूट a2 मिळालेला आहे. सिमिलरली we can
राईट 1 plus a3 greater than equal 2 into under root a3 असं मी लिहू शकतो. अशाच पद्धतीनं तुम्ही 1 plus an जर फाइंड आउट केलं तर ते ग्रेटर दॅन इक्वल असणार आहे 2 into under root an इतकं. आता मला ज्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे त्याचा आपण विचार करूया. कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे बघा. 1 plus a1 into 1 plus a2 into 1 plus a3 into dot 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 1 plus an हे ग्रेटर दॅन इक्वल असेल कारण मी कॉलम वाईज प्रॉडक्ट घेतो आहे. या ज्या गोष्टी आपण मिळवलेल्या आहेत याचा कॉलम वाईज प्रॉडक्ट घेतला तर मला मिळणार आहे 2 into under root a1 into 2 into under root a2 into 2 into under root a3 dot 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 2 into under root an मिळणार आहे. ठीक आहे, हे सगळं मी पुसून टाकतो आहे. आता नेक्स्ट स्टेपला बघा. ग्रेटर दॅन इक्वल हे काय कॅरी करायचं काम फक्त आहे. 2 into 2 into 2 असं n टाइम्स असणार आहे. 2 चा प्रॉडक्ट n टाइम्स घेतला तर मला 2 raised to n मिळणार आहे. इनटू हे जे आहे मी अंडर रूट कॉमन लिहू शकतो. अंडर रूट a1 into a2 into a3 dot 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 an ग्रेटर दॅन इक्वल 2 raised to n. हे जे अंडर रूट मधले नंबर्स आहेत त्याचा प्रॉडक्ट इक्वेशन 1 मध्ये आपण 1 मिळवला होता म्हणजे अंडर रूट 1 लिहिणार आहे. म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल 2 raised to n कारण अंडर रूट 1 ची व्हॅल्यू 1 मिळते. 1 into 2 raised to n म्हणजे 2 raised to n मिळणार आहे. म्हणजे हा जो प्रॉडक्ट आहे तो ग्रेटर दॅन इक्वल 2 raised to n आहे. म्हणजे याची मिनिमम व्हॅल्यू मला 2 raised to n मिळते आहे. म्हणजे फोर्थ आन्सर तुमचं करेक्ट आहे. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Let a1 a2 a3 dot dot be in harmonic progression. a1 a2 a3 या ज्या टर्म्स आहेत त्या हार्मोनिक प्रोग्रेशन्स मध्ये आहेत. with a1 is equal to 5 आणखी a20 is equal to 25. the least positive integer n for which an less than 0. आपल्याला an लेस दॅन 0 म्हणजेच an ही जी nth टर्म आहे ती लेस दॅन 0 आहे याचा अर्थ निगेटिव्ह असायला पाहिजे. त्यावेळी लिस्ट पॉझिटिव्ह इंटिजर n हा इंटिजर असायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह असायला पाहिजे. मला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की ज्या n ला an माझं निगेटिव्ह होत आहे म्हणजे टर्म्स माझी nth टर्म माझी निगेटिव्ह होते आहे अशा n ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. हा जो क्वेश्चन आहे हा जेई ऍडव्हान्स ला विचारलेला क्वेश्चन आहे. इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला टर्म गिवन इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण काय करू शकतो बघा की a1 a2 a3 डॉट 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 आर इन hp हे हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये आहे. आर इन hp. आता हे हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये आहे म्हणजे याचा जर रेसिप्रोकल जर मी घेतला या प्रत्येक टर्मचा जर मी रेसिप्रोकल घेतला तर मिळणारा सिक्वेन्स मला अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये मिळणार. म्हणजेच 1 upon a1 1 upon a2 1 upon a3 डॉट 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 इथं काहीतरी 1 upon a20 पण असेल डॉट 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 1 upon an इथं असू शकतं डॉट 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 आर इन ap या ज्या टर्म्स असणार आहेत या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असणार. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधली nth टर्म जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल tn is equal to a plus n minus 1 into d हा अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधली nth टर्म फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 20th टर्म t20 तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे.
म्हणजेच 1/A20 जर फाइंड आउट करायचे असेल, नाव 1/A20 इज इक्वल टू फर्स्ट टर्म a च्या बदली माझ्याकडे असणार आहे 1/A1 प्लस n-1 मीन्स 20 - 1 into d राहणार आहे. नेक्स्ट स्टेपला 1/A20 A20 ची व्हॅल्यू 25 दिलेली आहे. म्हणजे 1/25 इज इक्वल टू 1/A1 A1 ची व्हॅल्यू 5 आहे. 1/5 प्लस हे मिळणार आहे 19t. आता हे 1/5 प्लस आहे, या साइडला येऊन मायनस होणार. 1/25 मायनस 1/5 इज इक्वल टू 19t. आता इथं डिनॉमिनेटर इक्वल नाही. डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी एक तर मला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल किंवा याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा 5 ने मल्टिप्लाय केलं तर 1/25 मायनस 5/25 इज इक्वल टू 19t लिहिणार आहे. नेक्स्ट स्टेपला या ठिकाणी बघा मला मिळणार आहे मायनस 4/25 इज इक्वल टू 19t. म्हणजेच मायनस 4/25 हे 19 इंटू आहे, या साइडला येऊन डिवाइड होणार इज इक्वल टू t. -4 बघा -4/25 इंटू 19 केलं तर मला मिळत आहे 475 इज इक्वल टू t. म्हणजे d ची व्हॅल्यू मला मिळालेली आहे -4/475 -4/475. मी इथं ही d ची व्हॅल्यू मेन्शन करून ठेवतो. d इज इक्वल टू -4/475 ही d ची व्हॅल्यू मला मिळाली. आता समजा मला nth टर्म फाइंड आउट करायचा असेल, nth टर्म फाइंड आउट करायची असेल तर काय मिळू शकतं बघा. nth टर्म 1/an nth टर्म या अरिथमेटिक प्रोग्रेशनची म्हणजेच 1/an इज इक्वल टू फर्स्ट टर्म 1/A1 प्लस n-1 into t. 1/an इज इक्वल टू 1/A1 ची व्हॅल्यू 5 आहे प्लस n-1 into d ची व्हॅल्यू आहे -4/475. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला 1/an इज इक्वल टू 1/5. इथं बघायचं हे प्लस मायनस मायनस होणार. -4 ने याला जर मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळेल बघा. मी असं लिहितो -4 इंटू ब्रॅकेट n-1/475. इथं डिनॉमिनेटर इक्वल नाही. डिनॉमिनेटर जर इक्वल करायचे असतील तर काय होईल बघा. 1/an इज इक्वल टू या ठिकाणी डिनॉमिनेटर इक्वल होण्यासाठी याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 95 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मी इथं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 95 ने जर मल्टिप्लाय केलं तर 95/475 मायनस इथं मी 4 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे 4n - 4/475 मिळणार. ठीक आहे. या 4 ने या ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं. नेक्स्ट स्टेपला 1/an इज इक्वल टू याला मी सिंप्लिफाय केलं 95 - 4n प्लस 4 आणि हे मायनस मायनस प्लस होणार अपॉन 475. 1/an इज इक्वल टू याला फर्दर सिंप्लिफाय केलं तर 99 - 4n अपॉन 475. तुम्हाला गिवन इन्फॉर्मेशन मध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा की an तुमचं जे आहे ते लेस दॅन 0 आहे. an लेस दॅन 0. an लेस दॅन 0 therefore 1/an also less than 0 असणार. 1/an लेस दॅन 0 असणार.
याचाच अर्थ 1/an ची व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केलेली आहे. 99 मायनस 4n अपॉन 475 लेस दॅन 0 असणार. हे 475 इथं डिवाइड आहे, त्या साईडला जाऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजे 99 मायनस 4n लेस दॅन 0. कारण हे 0 इंटू 475 म्हणजे 0च मिळणार आहे. आता मी नेक्स्ट स्टेपला मायनस 4n लेस दॅन मायनस 99 मिळणार आहे. ठीक आहे. आता हे प्लस होतं, त्या साईडला जाऊन मायनस झालेलं आहे. मी थ्रू आउट जर -1 न मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळेल बघा. थ्रू आउट जर मी -1 न मल्टिप्लाय केलं तर मला मिळणार आहे 4n ग्रेटर दॅन 99. जेव्हा मी निगेटिव्ह नंबर न मल्टिप्लाय करतो तेव्हा हे अनइक्वॅलिटी साइन जे आहे ते चेंज होत आहे. लेस दॅन होतं, त्याचं ग्रेटर दॅन झालं. n इज ग्रेटर दॅन 99 अपॉन 4. म्हणजे n इज ग्रेटर दॅन, हे जर तुम्ही डिव्हिजन केलं तर 24 पॉइंट समथिंग काहीतरी मिळेल. 24 पॉइंट समथिंग काहीतरी मिळेल. याचा अर्थ 24 पॉइंट समथिंग नंतरचा ग्रेटेस्ट इंटिजर असणार आहे 25. म्हणजेच n इज इक्वल टू 25. म्हणजे फॉर n इज इक्वल टू 25 an will be negative. an will be negative. an माझं निगेटिव्ह कधी असणार आहे, याचाच अर्थ फॉर n is equal to 25 an is less than 0. an is less than 0. याचा अर्थ n ची व्हॅल्यू 25, लिस्ट पॉझिटिव्ह इंटिजर मला 25 मिळतो आहे. म्हणजे n ची व्हॅल्यू 25 असेल तर an लेस दॅन 0 मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे फोर्थ आन्सर तुमचं करेक्ट आहे. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मिनिमम व्हॅल्यू ऑफ सम ऑफ रियल नंबर्स a raised to -5, a raised to -4, 3, a raised to -3, 1, a raised to 8 and a raised to 10 with a greater than 0 is. याच्या टर्म्स दिलेल्या आहेत. या टर्म्सची तुम्ही जर मिनिमम सम करायचे आहे, ते समची मिनिमम व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ठीक आहे. आता या ठिकाणी मी एक ऍडजस्टमेंट करतो आहे. हा जो क्वेश्चन आहे हा जेई 2011 ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर हे जे नंबर्स आहेत ते लिहित असताना मला याचा जर जॉमेट्रिक मीन घेतला तर तिथं एक रियल नंबर मिळेल असं प्रोव्हिजन मला करायचं आहे. याच्यासाठी मी हे नंबर्स लिहिताना असं लिहितो a raised to -5, a raised to -4, हे 3 into a raised to -3 जे आहे ते मी असं लिहितो a raised to -3, a raised to -3, a raised to -3. बघा 3 टाइम्स लिहिलेला आहे. 1 a raised to 8, a raised to 10. आता हे जे नंबर्स आहेत या नंबर्स वरती मी am ग्रेटर दॅन इक्वल gm हे जे रिलेशन आहे हे रिलेशन अप्लाय करतो. इथे मी लिहितो आहे अप्लाय am ग्रेटर दॅन इक्वल gm on a raised to -5, a raised to -4, a raised to -3, a raised to -3, a raised to -3, 3 टाइम्स लिहिलं. 1 a raised to 8, a raised to 10. आता याच्यावरती मी अप्लाय करत असताना 1 2 3 4 5 6 7 8 नंबर्स आहेत टोटल. आणि त्यामुळं याचा अरिथमॅटिक मीन काढत असताना या 8 नंबरची मला सम घ्यावी लागेल आणि त्याला 8 न डिवाइड करावं लागेल. a raised to -5 plus a raised to -4 plus a raised to -3 plus a raised to -3 plus a raised to -3 plus 1 plus a raised to 8
प्लस a रेस टू 10 अपॉन 8 ग्रेटर दॅन इक्वल, याचा जर जॉमेट्रिक मीन घ्यायचा असेल तर या 8 नंबरचा प्रॉडक्ट घ्यावा लागेल आणि त्याची पॉवर 1/8 करावी लागेल. म्हणजेच a रेस टू -5 into a raised to -4 into a raised to -3 into a raised to -3 into a raised to -3 into 1 into a raised to 8 into a raised to 10 whole raised to 1/8. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला हे जे आहे हे मी असं लिहू शकतो a raised to -5 प्लस a raised to -4 प्लस हे 3 टाइम्स आहे त्यामुळे 3 into a raised to -3 plus 1 plus a raised to 8 plus a raised to 10 greater than equal, हे 8 डिवाइड आहे त्या साइडला जाऊन मल्टिप्लाय होईल. त्याच्यानंतर आता इथं बघायचं प्रॉडक्ट आहे a हा बेस इक्वल आहे, a हा बेस सेम आहे त्यामुळे पॉवर a हा बेस सेम असल्यामुळे पॉवरची सम होणार आहे प्रॉडक्ट असल्यामुळे. आता इथं 10 प्लस 8 केलं तर मला 18 मिळतं. इथं बघायचं या ठिकाणी -3 म्हणजे हे झालं -9 होणार आहे. -9 -4 म्हणजे -13 झालं. -13 -5 म्हणजे -18 म्हणजे a ची पॉवर 0 मिळणार आहे. a ची पॉवर 0 कारण हे -18 प्लस 18 0 होणार इंटू 1 रेस टू 1/8. आता a ची पॉवर 0 आहे, एनीथिंग रेस टू 0 असेल तर आन्सर 1च येतं. म्हणजे हे ग्रेटर दॅन इक्वल 8 इंटू 1 इंटू 1 मीन्स 1 रेस टू 8 1 रेस टू 1/8 मिळणार आहे. म्हणजेच 8 इंटू 1 रेस टू 1/8 1 ची पॉवर 1/8 केली तर आन्सर 1 मिळतं. 1 into 8 केलं तर 8च मिळणार म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल 8 मिळणार. याचा अर्थ ही सम जी आहे ती ग्रेटर दॅन इक्वल 8 असणार आहे. ग्रेटर दॅन इक्वल 8 म्हणजे सेकंड आन्सर तुमचं करेक्ट आन्सर. आज आपण इथं थांबणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. थँक्यू.